नमस्कार मित्रांनो, गावची शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीमध्ये नाम याविषयी माहिती जाणून घेतली होती। आज आपण पुढची शब्दांच्या जातीमधील जात किंवा प्रकार आहे सर्वनाम। आपण सर्वनाम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। खालील परिच्छेद वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। हा मी परिच्छेद वाचणार आहे, सोबत तुम्हाला पण वाचायचा आहे। वाचताना जे शब्द अधोरेखित केलेले आहेत त्या शब्दांकडे आपल्याला नीट लक्ष द्यायचं आहे। तर बघा बालमित्रांनो, आलोक सुधीरला म्हणाला, मी उद्या सहलीला जाणार आहे। तू आलास तर खूप मजा येईल। मी शीतलला विचारले, ती येणार आहे। आपण अभयारण्यात जाऊ, ते खूप दाट आहे। जो धैर्यवान असेल तो सहलीला येईल। स्वतः सहलीला गेल्याशिवाय अनुभव येत नाही। मी उद्या वर्गात कोण कोण सहलीला येणार ते विचारणार आहे। आता वरील परिच्छेदातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या। जसे कोणत्या नामाबद्दल आले आहेत ते सुद्धा पाहूया। आता मी हा शब्द आलोक या नामाऐवजी आला आहे। तू हा शब्द सुधीर या नामाऐवजी आला आहे। ती हा शब्द शीतल या नामाऐवजी आला आहे। आपण हा शब्द सर्वाऐवजी आला आहे। ते हा शब्द अभयारण्य या नामाऐवजी आला आहे। जो व तो हा शब्द धैर्यवान मुलाऐवजी आला आहे। स्वतः हा शब्द आत्मवाचक नामाऐवजी आला आहे। कोण कोण हे शब्द अनिश्चित मुलाऐवजी आले आहे। आता या शब्दामध्ये कोणकोणते शब्द बघितले? मी, तू, ती, आपण, ते, जो, स्वतः, कोण कोण हे शब्द या उतार्यामध्ये आलेले आहेत। तर आपल्याला यावरून काय कळतं की नामाऐवजी आपण ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाम शिकलेलो आहोत त्या नामाऐवजी जो विकारी शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात। म्हणजे थोडक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। जसे मी, तू, ती, आपण, ते, जो, तो, स्वतः, कोण कोण ही सगळे सर्वनामे आहेत। सोप्या शब्दामध्ये नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम। अशा प्रकारे आपल्याला सर्वनामांची यादी करायची आहे। कितीतरी अनेक सर्वनाम आहेत। बोलताना आपण नामाऐवजी विविध शब्द वापरतो, ते सगळे सर्वनाम आहेत। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपण जर नवीन असाल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद बालमित्रांनो।